नमस्कार. आज आपण फक्त 2 बटाट्यांपासून हा नाश्ता बनवणार आहोत. घरातील अवेलेबल वस्तूंपासून हा नाश्ता बनतो. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक पातेली गरम केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण 1 चमचा तेल घातलेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालू. त्यानंतर घालणार आहोत हिंग, 2 बारीक कापलेल्या मिरच्या आणि 1 मीडियम साईजचा कट केलेला कांदा. हे सगळं थोडंसं शिजवून घेऊ. गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आहे. आता आपण त्याच्यामध्ये शिमला मिरची कट करून घातलेली आहे आणि थोडंसं टॅमॅटो. हे आपण थोडं शिजवून घेऊ. तर हे आता थोडं शिजलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत अर्धा चमचा मिरची पावडर. आपला घरगुती मसाला घातला तर चालेल. थोडीशी हळद. मसाले कांद्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊ. आता आपण इथे 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत. ते आता ह्यामध्ये घातलेले आहेत. बटाटे ह्यामध्ये चांगले मॅश करून घेऊ. हलवताच आपण हे करणार आहोत. हे चांगले मिळून आले पाहिजेत. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर. तर आता हे चांगलं सगळं मिक्स करून घेऊ. तर आता ही भाजी आपली तयार झालेली आहे. मी इथे एका वाटीत गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. वाटी मी पूर्ण भरून घेतलेली नाही. तर आता हे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. त्याच्यानंतर यामध्ये घालणार आहोत 1 मोठा चमचा मैदा आणि 1 छोटा चमचा बेसन. फक्त गव्हाचं पीठ घेतलं तरीही चालेल. आता यात चवीनुसार मीठ घालू आणि ह्याच्यात अर्धा चमचा तेल घालणार आहोत आणि 1.5 वाटी पाणी घालू आणि हे चांगलं मिक्सरला फिरून घेणार आहोत. तर हे मिक्सरला फिरून झालेलं आहे. हे मी एका बाउलमध्ये ओतून घेते. तर इथे मी एक प्लास्टिकची पिशवी घेतली. त्याच्यामध्ये आपण जो बॅटर बनवला आहे तो ह्यात चमच्याने टाकून घेऊ आणि एका साईडला त्या पिशवीला आपल्याला कैचीने बारीक होल करायचा आहे. आणि आता इथे पॅन गरम केला आहे. त्याच्यावर अशी एक डिझाईन करून घेऊ आपण. हा बॅटर अशा प्रकारे आपल्याला सोडायचा आहे. मी थोडंसं तेल लावलं होतं. तर आता गॅसची फ्लेम स्लो ठेवली आहे. हे लगेच बनतं. तर आता आपण हे थोडंसं या पद्धतीने करून घेऊ. दोन्ही बाजू फोल्ड केल्या आणि आता हे काढायचं आहे. त्याच प्रकारे आपण दुसराही असं बनवणार आहोत. अगदी पटापट बनतात. अशा प्रकारे आपण सर्व हे बनवून घेऊ. तर त्यातला एक आपण जो बनवलेला आहे तो काढून घेऊ. इथे त्याच्यावर जी आपण भाजी बनवली ती ठेवणार आहोत. भाजीला थोडासा शेप दिला आहे त्रिकोणी आणि तो अशा प्रकारे ठेवून फक्त आपल्याला फोल्ड करत असं जायचं आहे की हा समोसा शेपमध्ये येतं. हे पहा किती छान बनलं आहे. तर अशाच प्रकारे आपण दुसराही बनवून घेऊ. अगदी पटापट बनतात. तर हे पहा हाही बनवून झालेला आहे. तर आता आपण तेल गरम करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये एक समोसा सोडू. एक आपण तळून घेणार आहोत. जास्त एक टाकले तरी चालतील. बटाट्याच्या भाज्यात आपण शिमला मिरची घातली, त्याऐवजी कोबी घातली तरीही चालेल किंवा मटरचे दाणे घातले तरीही चालतील. तेही छान लागतात. हे समोसे चवीला खूप छान लागतात. तर तुम्ही हे नक्की बनवा. तर आता हा समोसा आपण दोन्ही बाजूनी छानपैकी तळून घेतलेला आहे. तर आता आपण हा काढून घेऊ आणि याच प्रकारे बाकी सर्व समोसे आपण तळून घेणार आहोत. आपले समोसे तळून झालेत. खूप छान बनलेले आहेत. अगदी क्रिस्पी बनलेले आहेत. तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.